अंध महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सलामी. मॉडर्न स्कूल ग्राउंड नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या अंध महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सामन्याचा संक्षिप्त तपशील याप्रमाणे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघ 13.3 षटकात सर्व बाद केवळ 41 धावा करू शकला. भारताची उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षण. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना सोलापूरच्या कुमारी गंगा कदम हिने 1 षटकात केवळ 1 धाव देत 1 बळी घेतला. सर्वाधिक उल्लेखनीय म्हणजे गंगा कदम हिच्या प्रभावी क्षेत्ररक्षणामुळे श्रीलंकेचे 5 खेळाडू धावबाद झाले. भारताने विजयाचे लक्ष्य अवघ्या 3 षटकात बिनबाद 43 धावा करून पूर्ण केले. कर्णधार दीपिका हिने 14 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. अनिता ठाकूर हिने 6 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 15 धावा केल्या. उत्कृष्ट गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे कुमारी गंगा कदम हिला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गंगा कदम हिच्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल उद्योजक श्री राजेश दमाणी, भेरूरतन दमाणी अंधशाळेचे सचिव संतोष भंडारी व प्रशिक्षक राजू शेळके यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.